भोर नगरपालिकेचा अजब कारभार आता समोर आला असून कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेली भाजी मंडई सध्या भाजी विक्रेत्यांऐवजी दारुड्यांचा हक्काचा अड्डा बनली आहे। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असलेल्या या इमारतीत दिवस रात्र मद्यपींचा सुळसुळाट सुरू असून पोलिसांनी वारंवार पत्र देऊनही ढिम्म प्रशासनानं या मंडईच्या गेटला साधं कुलूप लावण्याचं सौजन्यही दाखवलेलं नाहीये। राजकीय वादाचा गैरफायदा घेत अधिकारी या गंभीर समस्येकडे आणि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत। त्यामुळे आता भोर पालिका प्रशासन यावर नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलंय। आपण आता भोर शहरातील भाजी मंडईमध्ये आहोत, जी नव्याने बांधलेली आहे। हिला आपण पाहिलं तर चारही बाजूनीला 3 कंपाऊंड केलेलं आहे आणि 3 बाजूला गेट केले आहेत। पण बघताय, पण भाजी मंडईचं उद्घाटन राजकीय वादात उद्घाटन रखडलंय आणि या उद्घाटनापायी भाजी मंडईचा दारूचा अड्डा आणि जुगाऱ्यांचा अड्डा झालेला आहे। रोज इथं आपण पाहिलं तर बघाल की इथं दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत सगळीकडे। या ठिकाणी रोज पोलीस येतात इथं दारुड्यांना, आणि हे जे नशा करणारे लोक आहेत तिथं काही इथं गांजा पिणारी, दारू पिणारी किंवा इतर काही नशापान करणारे लोक आहेत या मंडईमध्ये येऊन इथं बसलेले असतात। तुम्ही पाहिलं तर बघा इथं सगळ्या बाराच्या बाटल्यांचे बूच खाली पडलेले दिसतात। शेकडो बूच इथं आहेत, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या दारूच्या बाटल्या इथं खाली पडलेल्या दिसतात। आपण बघाल की रंगीबेरंगी बुचांवरून आपला अंदाज येईल की रोज किती लोक दारू पिण्यासाठी जमा होत असतील। आणि ह्या सगळ्या दारू पिण्याच्या प्रकारामुळे इथं आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना त्रास होत आहे। इथं लोक वारंवार दारू पिणाऱ्यांमुळे मारामाऱ्या होतात, एकमेकांना आपापसात मारामाऱ्या करतात। इथं बघाल एक माणूस बघा दारू पिऊन पडलेला आहे। आपण बघाल त्या जागाच ही दारू पिणाऱ्यांच्या अड्ड्यासाठी झालेली आहे। खास नगरपालिकेने कशासाठी ही मंडई बांधली हा प्रश्न निर्माण होतो। भाजी विकण्यासाठी ही मंडई बांधली का दारू पिणाऱ्यांसाठी बांधली? आता आपण पाहिलं असेल की एक महिला सुद्धा इथं दारू पिल्ली पडलेली, आता आपण तिला कॅमेऱ्यात दाखवत नाही, पण वारंवार या ठिकाणी पोलीस सुद्धा या ठिकाणी येऊन आणि कंटाळलेले आहेत। नगरपालिकेला वारंवार पोलिसांनी मागणी केली की इथं असलेल्या गेटला कंपाऊंड घालावे, जेणेकरून अनधिकृतपणे लोक इथं प्रवेश करणार नाहीत आणि दारू पिणाऱ्यांचं किंवा इतर नशापान करणाऱ्यांची संख्या ऑटोमॅटिकली यामुळे कमी होईल। पण पाहिलं असेल की बघा मागे आता सुद्धा पोलीस आहेत या ठिकाणी आलेले आहेत। लांबपर्यंत आपल्याला पोलीस दिसतात, लहान मुलं इथं सायकलवर खेळताना दिसतात। आणि ही मुलांवर काय संस्कार होणार आहेत की ह्या मोकळ्या जागेत ही मुलं, लहान मुलं बघला की त्या अशा लोकांच्या समोर, म्हणजे लहान मुलांच्या समोर ही लोक दारू पीत बसलेले असतात या ठिकाणी। आणि नुसतं दारू पिणं असतं तर ठीक आहे, पण तो दारू बरोबर इथे इतरही नशा केलेली जाते आणि हा अक्षरशः दारुड्यांचा अड्डा बनलेला आहे। परंतु या मंडईचं उद्घाटन रखडलंय आणि राजकीय वादात उद्घाटन रखडल्यामुळं त्या मंडईचा भाजी मंडईहून उपयोग होत नाही। भाजी विक्रेते हे रस्त्यावर बसतात, त्यामुळे रस्त्यावर अतिक्रमण होते, त्यामुळं वाहतूक जामचा रोजचा प्रश्न आहे तो आहेच आहे। बाजार सुद्धा इथं बसत नाही आणि काहीच नाही, फक्त दारुड्यांसाठी लाखो रुपये खर्च करून बांधलेली ही मंडई आता आपण पाहत आहोत। राजकीय वादातनं जेव्हा नगरसेवक रिकामे होतील तेव्हा या मंडईचं उद्घाटन होईल आणि लोकांना ती वापरण्यास मिळेल आणि दारुड्यांपासून ही मंडई मुक्त होईल। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे।